मित्रांनो, तुमच्या आयुष्यात कधी असं झालं आहे का की ज्या व्यक्तीवर तुम्ही मनापासून प्रेम केलं, ज्या व्यक्तीवर तुम्ही पूर्ण विश्वास ठेवला आणि तीच व्यक्ती अचानक एक दिवस म्हणते मला आता हे नातं पुढे ठेवायचं नाही आणि त्या क्षणी तुमच्या मनात एक प्रश्न येतो, हे अचानक कसं झालं? पण मित्रांनो, खरं सांगायचं झालं तर असं अचानक काही होत नाही. नातं तुटण्याआधी काही संकेत आधीच दिसायला लागतात. फक्त आपण प्रेमात इतके गुंतलेलो असतो की आपण ते संकेत दुर्लक्ष करतो. मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत, जो व्यक्ती तुम्हाला नात्यातून सोडून जाणार असतो तो आधी हे 7 संकेत देतो. जर तुम्ही हे 7 संकेत वेळेवर ओळखले तर कदाचित तुम्ही तुमचं नातं वाचवू शकता किंवा स्वतःला मोठ्या दुखापतीपासून वाचवू शकता. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. संकेत नंबर 1, नात्यातील अचानक संवाद कमी होतो. मित्रांनो, कोणत्याही नात्याचा सर्वात मजबूत पाया म्हणजे संवाद. जेव्हा 2 व्यक्ती एकमेकांवर प्रेम करतात तेव्हा त्यांना एकमेकांशी बोलायला आवडतं. पण जेव्हा एखादी व्यक्ती नात्यातून बाहेर पडण्याचा विचार करत असते तेव्हा सर्वात आधी काय बदलतं? संवाद कमी होतो. पूर्वी तासंतास फोनवर बोलणारी व्यक्ती आता 2 मिनिटात कॉल संपवते. पूर्वी तुमच्या प्रत्येक मेसेजला लगेच रिप्लाय देणारी व्यक्ती आता तासंतास उत्तर देत नाही. आणि जेव्हा तुम्ही विचारता तू एवढा बदललास का, तेव्हा उत्तर येतं मी बिझी होतो. कधी कधी हे खरं असू शकतं, पण जर हे सतत होत असेल तर तो एक मोठा संकेत असतो. संकेत नंबर 2, तुमच्यासाठी वेळ नसतो. मित्रांनो, नात्याच्या सुरुवातीला ती व्यक्ती तुमच्यासाठी काही करायला तयार असते. तुम्हाला भेटण्यासाठी ती वेळ काढते, तुमच्याशी बोलण्यासाठी ती जागते. पण हळूहळू एक दिवस असं वाटायला लागतं की तुम्ही तिच्या आयुष्यात प्राधान्यच नाही. ती म्हणते आज वेळ नाही, उद्या बोलू, मी खूप थकले आहे. आणि हा पॅटर्न दिवसेंदिवस वाढत जातो. कारण जेव्हा एखादी व्यक्ती नात्यातून बाहेर पडण्याचा विचार करते तेव्हा ती हळूहळू भावनिक अंतर निर्माण करायला सुरुवात करते. मित्रांनो, संकेत नंबर 3, छोट्या गोष्टींवरून भांडण वाढतात. मित्रांनो, पूर्वी तुम्ही काही चूक केली तर ती व्यक्ती हसून माफ करत होती, पण आता अगदी छोट्या गोष्टींवरूनही मोठं भांडण होतं. तुम्ही काही बोला तरी त्याला चुकीचा अर्थ काढला जातो. कारण जेव्हा मनातून प्रेम कमी होतं तेव्हा सहनशीलताही कमी होते आणि मग ज्या गोष्टी आधी गोड वाटत होत्या त्या अचानक त्रासदायक वाटायला लागतात. संकेत नंबर 4, ती व्यक्ती तुमच्याशी भावना शेअर करणं थांबवते. मित्रांनो, नात्यात जवळीक कशी वाढते? भावना शेअर केल्याने. जेव्हा 2 व्यक्ती एकमेकांना त्यांच्या आयुष्याबद्दल, त्यांच्या समस्या, स्वप्न, भीती सांगतात तेव्हा नातं मजबूत होतं. पण जर अचानक एखादी व्यक्ती तुमच्याशी काही शेअर करेनाशी झाली तर हा एक महत्त्वाचा संकेत असू शकतो. ती तिच्या आयुष्यात काय चाललं आहे हे सांगत नाही. तुम्ही विचारलं तर फक्त एकच उत्तर मिळतं, काही नाही. हळूहळू तुम्हाला असं वाटायला लागतं की तुम्ही तिच्या आयुष्यात बाहेरचे व्यक्ती आहात. संकेत नंबर 5, ती तुमच्यापासून दूर राहण्याचे कारण शोधते. मित्रांनो, जेव्हा एखादी व्यक्ती तुमच्यावर प्रेम करते तेव्हा ती तुमच्यासोबत वेळ घालवण्याचे कारण शोधते. पण जेव्हा प्रेम कमी होतं तेव्हा ती तुमच्यापासून दूर राहण्याचे कारण शोधते. कधी कामाचं कारण, कधी मित्राचं कारण, कधी मूड नाही असं कारण. हळूहळू तुम्हाला जाणवतं की ती व्यक्ती तुमच्यापासून अंतर ठेवत आहे. संकेत नंबर 6, भविष्याबद्दल बोलणं थांबवणं. मित्रांनो, नात्याच्या सुरुवातीला लोक भविष्याबद्दल खूप बोलतात. आपण पुढे काय करूया, आपण कुठे फिरायला जाऊया, आपलं आयुष्य कसं असेल. पण जर अचानक ही चर्चा थांबली तर समजून घ्या की काहीतरी बदललेलं आहे. कारण जेव्हा एखादी व्यक्ती नात्यातून बाहेर पडण्याचा विचार करते तेव्हा ती भविष्याची कल्पनाच करत नाही. संकेत नंबर 7, तुम्हाला जाणवतं की काहीतरी बदललेलं आहे. मित्रांनो, कधी कधी कोणताही स्पष्ट संकेत नसतो, पण तुमचं मन सांगतं काहीतरी ठीक नाही. तिचं वागणं बदललेलं असतं, तिच्या आवाजात प्रेमाची भावना नसते, तिच्या डोळ्यामध्ये आधीसारखी चमक नसते आणि आतून एक भावना येते,
ती व्यक्ती हळूहळू दूर जात आहे. आपलं मन अनेकदा आपल्याला आधीच इशारा देतं, फक्त आपण ते ऐकत नाही. मित्रांनो, नातं तुटणं ही आयुष्यातली सर्वात वेदनादायक गोष्ट असू शकते. पण लक्षात ठेवा, कोणी तुमच्यापासून दूर जात असेल तर त्याचा अर्थ असा नाही की तुमच्यात काही कमी आहे. कधी कधी लोक बदलतात, त्यांच्या भावना बदलतात आणि हे आयुष्याचा एक भाग आहे. सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही स्वतःची किंमत ओळखली पाहिजे. जो व्यक्ती तुम्हाला सोडून जातो तो कदाचित तुमच्यासाठी योग्य नसतो, पण एक दिवस अशी व्यक्ती नक्की भेटेल जी तुम्हाला सोडून जाण्याचा विचारही करणार नाही, जी तुमच्या सोबत राहण्यासाठी प्रत्येक प्रयत्न करेल. कारण खरं प्रेम सोडून जाण्याचं कारण शोधत नाही, ते सोबत राहण्याचा मार्ग शोधतं. मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट मध्ये सांगा हा व्हिडिओ कसा होता आणि अशाच नातेसंबंध, प्रेम आणि जीवनावर व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.